राज्यात ई गव्हर्नन्सच्या दिशेनं मोठं पाऊल टाकत 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची यादी अखेर जाहीर झाली आहे। निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेला निकाल आज प्रसिद्ध करण्यात आलाय। सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये नागपूर जिल्हा परिषद कार्यालय 4थ्या स्थानी आहे। 50 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांनी डिजिटल प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या कार्यक्रमात कार्यालयांची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेनचा वापर तसंच GIS तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसह एकूण 7 महत्त्वाच्या मुद्द्यांवर मूल्यांकन करण्यात आलं। या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये पुणे प्रथम, सांगली द्वितीय, ठाणे तृतीय, नागपूर 4थ्या तर नाशिक 5व्या क्रमांकावर आहे। या सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण चमूंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलंय। राज्य शासनाच्या वतीनं लवकरच सर्व विजेत्यांचा औपचारिक गौरव करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। डिजिटल प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणाऱ्या या उपक्रमामुळे महाराष्ट्र ई गव्हर्नन्समध्ये नवे मापदंड निर्माण करत असल्याचं चित्र आहे।